मी ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे, ती म्हणजे चुका आणि शेपू या दोघांची. तर ना आजचं असं झालं होतं की यांना खायची होती चुक्याची भाजी आणि मला खायची होती शेपूची भाजी. आणि जेव्हा आम्ही येत होतो ना तेव्हा सेम टाईमला त्यांना चुका दिसला आणि मला शेपू. तर मला शेपूची भाजी प्रचंड आवडते आणि यांना चुक्याची भाजी प्रचंड आवडते. आता शेपू तर इझिली भेटतो, पण फक्त चुका ना भेटत नाही, कारण पालकची भाजी भेटते पण चुक्याची तर भाजी जास्त भेटत नाही आहे. त्यामुळे ना यांचं म्हणणं होतं की चुका घेऊ आणि आज आपण चुक्याची भाजी करू, कारण शेपू एरवी पण घेता येते. पण मला ना आता बघितल्यास कोणाला पण वाटतं ना की आता जेव्हा बघितले तर मग आपण हेच करायला पाहिजे, आणि आपल्या एखाद्या मनात गोष्ट आली तर असं वाटतं की हा नाही आता तेच करायला पाहिजे. म्हणून ना मला पण वाटत होतं की आज मी ना शेपूची भाजी खायला पाहिजे. आणि यांचं म्हणणं होतं की आपण आज ताजी भाजी आहे तर आपण चुक्याची भाजी करू. पण मग त्यांना पण नाराज करायचं नव्हतं आणि मला पण ना शेपूची भाजी खायची होती. तर मग मला असं वाटलं की अरे संध्याकाळचा टाईम आहे आणि दोघांसाठी दोन भाज्या कुठं करत बसायच्या. तर त्याच्यासाठी ना मी असं ठरवलं की या दोघांची ना एक गरगडीची भाजी बनवायची. तर ना तुमचं यावर काय मत आहे? मी जे केलं ते बरोबर केलं का, आणि असंच करायला पाहिजे होतं की नव्हतं, हे ना तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर मी ना आता इकडे भाजी निवडून घेणार आहे आणि ना मिक्स भाजी गरगडीची भाजी बनवणार आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला नाही माहिती, पण आमच्या इथं तरी याला ना गरगटा भाजीच म्हणतात. त्यामुळे ना मी आज ही भाजी बनवणार आहे. तर तुम्ही ना या भाजीची रेसिपी पण बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटते तेही बघा लास्टपर्यंत. जेवण बनवायच्या अगोदर ना मला ना किचन खरंच क्लीन लागतं बरं का. म्हणजे मी थोडं लेट झालं तरी मला चालतं, पण सगळं व्यवस्थितच असायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे. की एक काम कमी करा पण जे करतोय ना ते परफेक्ट असायला पाहिजे. तर मग मला तर अशी सवय आहे की जेव्हा जेव्हा मी जेवण बनवेल ना तेव्हा मला ना किचन अगोदर क्लीन पाहिजे आणि नंतर एखाद्या वेळेस मी ठेवल, पण मग मला जेवण बनवायच्या अगोदर ना किचन क्लीनच लागतं. तर मग दररोज ना माझं सकाळी आणि संध्याकाळी हेच रुटीन असतं की अगोदर नाश्ता जरी बनवायचं म्हटलं तर मी अगोदर ना किचन क्लीन करते आणि नंतरच ना माझं जे जेवण बनवायचे किंवा नाश्ता बनवायचे ना त्याच्यासाठी मी सुरुवात करते. तर मग भले जास्त नाही पण जेवढं होईल ना तेवढं तरी माझ्याने मी प्रयत्न करते की पुन्हा मला खरंच म्हणजे असं भीती पण वाटते की आपण जेव्हा भांडे ते ठेवलेला असतो, कधी आपण घरी नसतो, तेव्हा एखाद्या वेळेस पाल फिरून गेली ती, तर त्याच्यामुळे ना असं वाटतं की हा थोडा वेळ झाला तरी चालतं, पण जे भांडे ते आहेत ना ते एकदा स्वच्छ करून घेतलेलीच बरी. कारण आपल्याला विश्वास बसतो ना की हा बाबा आपण घेतलं होतं, त्याच्यामुळे आपण जे केलेलं आहे ते ओकेच आहे. आणि जेव्हा आपण भांडे धुवून ठेवलेले डायरेक्टच घेतो ना तेव्हा मला असं वाटतं की नाही बाबा आपण आपल्या पाठीमागे ना काही पण होऊ शकतं. त्याच्यामुळे जेव्हा मी जेवण बनवायला घेते ना तेव्हा मला ना किचन क्लीन लागतं आणि भांडी ना धुतलेले जरी असले तरी मी एकदा ना पाणी तरी हे करून घेतेच. त्यामुळे ना त्याच्यासाठी ना अगोदर आपण थोडं तरी ना किचनवर पाणी मारून घेऊत आणि नंतर ना आपली जी स्वयंपाकाची प्रोसेस आहे ना ती आपण सुरुवात करू. आता किचन तर आपलं क्लीन झालेलं आहे. आता आपण ना थोडे भांडे होते माझे सकाळचे ते ना मी आवरून घेते आणि नंतर ना मला आज काही भाजी म्हणजे जी दाखवलेली आहे ना भाजी मला शेपू आणि मेथीची, शेपू आणि सॉरी पालक आणि चुक्याची नाही चुका आणि शेपूची ती बनवायची आहे आणि भाकरी बनवणार आहे. तर तुम्ही ना हा व्हिडिओ नक्की बघा. ना आणखीन एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हा बाबा एवढं सगळं दाखवते, एवढं सगळं म्हणते की
आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे जेवण बनवायच्या अगोदर किचन क्लीन करते, नंतर जेवण बनवते, किंवा म्हणजे जेवण बनवल्यास तर किचन ऑलरेडी थोडं घाण होऊन जातं, त्याच्यामुळे डबल आपल्याला हे करावं लागतं. तर प्रत्येक वेळेस असं कोणी करतं आणि तू पण करत नसशील, पण माझं तसं नाही. मनाला असं वाटतं की मी करते बरं का, खरंच एखाद्या वेळेस ना जेवण बनवल्यास मी किचन आवरायला थोडा आळस करेल, पण जेवण बनवायच्या अगोदर ना मी किचन क्लीनच करून हे करते. एखाद्या वेळेस जेवण बनवलं नंतर मला थोडा आळस आला तर मी थोडा वेळ तसंच राहू देईल आणि नंतर जेव्हा म्हणजे ओके वाटेल ना तेव्हा मी करून घेते. पण जर जेवण बनवायच्या अगोदर ना माझं असं असतं की मला ना अगोदर किचन क्लीनच लागतं, त्यामुळे ना ते अगोदर क्लीन करून नंतरच मी ना जे बाकीचं आहे ना स्वयंपाक करायला घेते. तर कोण पण असं करते ना ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. इकडे ना मी भाजीसाठी थोडी तुरीची डाळ आहे ती अगोदर शिजायला टाकणार आहे आणि नंतरच भाजी शिजायला टाकणार आहे, कारण डाळीसोबत जर भाजी टाकली तर थोडी काळी पण पडू शकते, कारण डाळ शिजायला टाईम लागेल आणि भाजी ना पटकन शिजून जाईल. त्यामुळे मी अगोदर थोडी डाळ शिजून घेणार आहे आणि नंतरच ना भाजी टाकणार आहे. इकडे ना मी एका शेगडीवर ना डाळ शिजायला टाकलेली आहे, तोपर्यंत मी भाकरी करून घेणार आहे. इकडे डाळ पण शिजून होईल माझी आणि माझ्या भाकरी पण होतील, नंतर फक्त फोडणी देऊन पटकन सगळं काम पण आवडता येईल. त्यामुळे ना मी आता इकडं भाकरी करून अशी आपली भाकरी फुललेली आहे, इकडे मस्त झालेली आहे. ही ना एक लास्टचीच भाकरी राहिली होती आणि तेवढं दूध आलेलं आहे. आता इकडं तर मी ना म्हणजे इकडल्या गॅसवर तर डाळ शिजायला टाकलेली आहे आणि इकडे भाकरी चालू आहे. आता दोन्हीपैकी जी फास्टमध्ये होईल. आता फायनली ना आपण भाजी बनवणार आहोत. इकडे मी ही म्हणजे शेपूची आणि इकडे चुक्याची भाजी ही दोन्ही पण ना वॉश करून घेतलेली आहेत आणि आपण तेच ना आता शिजायला टाकू. तर इकडे ना भाजी शिजलेली आहे. आपण ही थोडी फेटून घेऊ म्हणजे ती थोडी मऊ होईल. आणि तुम्ही इकडे बघू शकता ही ना आपली भाजी जी आहे ना ती काळी पण नाही पडलेली. तर तुमचं ना शेपू आणि चुका भाजीच्या लव्ह स्टोरीमध्ये ना स्वागत आहे. तर आपण ना त्याच्यासाठी ना इकडे एक टोमॅटो कट करून घेऊयात.
तर आज ना आपली इकडे आता ना शेपू आणि चुक्याची भाजी छान अशी रेसिपी झालेली आहे. तर याचं म्हणणं असंच होतं की जर एकत्र काही पण आलं म्हणजे कोणी पण एकत्र आलं ना तर त्याची चव पण चांगली असते आणि माणसं जर एकत्र आले ना तर तिथं प्रेमही वाढतं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना ती नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.